यतोऽन्वयादि तरतस्यार्थेषु विज्ञासो येने ब्रह्महृदादिकवे मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं ते दक्षत्वगा चोख जेठ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक पाचवा गुण. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 864 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे क्षत्रियाचे गुण. दक्षत्वगा चोख, दक्षता, सावधानता, सर्व कर्मामध्ये जे अत्यंत सावध आहेत, दक्ष आहेत, हा दक्षत्व क्षत्रियांचा चौथा गुण आहे. त्यानंतर झुंज अलौकिक पाचवा गुण आणि युद्ध करणं हा क्षत्रियाचा पाचवा गुण आहे. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. सूर्यफुलाची जे झाड आहेत ते नेहमी सर्व काळ त्या फुलाची तोंड सूर्याकडेच असतात. त्याप्रमाणे हे सर्व काळ शत्रू पुढेच राहतात. माहेवणी प्रयत्नेशी चुकविजे शेजे दैशी, रिपो पाठे नेदिजे तैशी समरांगणी. माहेवणी प्रयत्नेशी चुकविजे शेजे दैशी. ज्याप्रमाणे गर्भवती स्त्री अर्थात गर्भपाताच्या भीतीने ती जशी पतिशयीवर जायला चुकवते, त्याप्रमाणे रिपू पाठी नेदिजे तैशी समरांगणी. तसा शरीरनाश, युद्धामध्ये पराजय या भीतीने समरांगणावर जाण्याचं प्रयत्नपूर्वक ते कधीच टाळत नाहीत. आणि गेल्यानंतर समरांगणामध्ये शत्रूला पाठ कधी दाखवत. अर्थात ज्ञानोबरायांनी या ओळीमध्ये गर्भवती स्त्रीचं वैधर्म्याने उपमा दिलेली आहे. हा क्षत्रियाची आचारी पाचवा गुणेंद्र अवधारी.
चहू पुरुषार्थाचा श्री भक्ती देश, 4 पुरुषार्थ धर्मार्थ काम आणि मोक्ष, या 4ही पुरुषार्थाच्या डोक्यावर पंचम पुरुषार्थ जी भक्ती आहे, ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या भक्तीमुळेच उभयताना प्रिय असणारी सगुण साक्षात्काराची जी जननी आहे, भक्तीनेच सगुण साक्षात्कार होतो. आणि भक्तीच्या मागे हे सर्व आहे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली जी आचपळे होती, नेऊन लाविली पंथिगा, म्हणून आलो या देशात. अर्थात भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. भक्तीशिवाय मुक्ती नाही. ती भक्ती म्हणजे प्रेम लक्षणा भक्ती. नारदांनी भक्तीवर 86 सूत्र लिहिलेली आहेत. त्याला नारद भक्ती सूत्र असं म्हटलेलं आहे. प्रेम भक्तीवर ते लिहिलेले आहे. त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचार जो आहे, त्या आचारातला 5वा गुण आहे राजा. 5वा गुण हा राजा आहे. अर्थात आणि जालीनी फुले फळे, शाखिया देशी मोकळे, का उदार परिमळे पद्मा करू. शाखी म्हणजे झाडाच्या फांद्या. त्या झाडाच्या फांद्याला निर्माण झालेली फळं, फुलं, पानं, ते झाड नेहमी आपलं सर्वस्व लोकांना देण्याकरताच उदार असतं. झाड हे उदार आहे. ते मोकळ्या मनाने सर्वस्व लोकांना देतात. कधीही हातचा राखून ठेवत नाहीत. आणि मनुष्याने किती जरी ठेवलं तरी ते इथंच राहत. जरी कोणी बरोबर नेण्याकरता ठेवलं तरी बरोबर नेता येत. नेता आला असतं तर सोयी सुद्धा ठेवली नसती. पण नेताच येत नाही काही. त्याच्यामुळे ते सर्व इथंच राहत. त्याचा काही उपयोग होत नाही. लोक सुद्धा घरातले त्यांच्या उपयोगाचं आहे ते ठेवतात, नाही तर बहुअंशाने पोत्यात भरून कचरा कुंडीवर टाकून देतात. ठेवत नाही. ठेवत नाही म्हणजे फक्त पुस्तकं ठेवतात. त्यांचे पुस्तकं वापरतात, गाडी वापरतात, घर वापरतात, पण बाकीच्या काही वस्तू आहेत ते पोत्यात भरून फेकून देतात. ते ठेवत नाही. लक्षात ठेव. नाही तर गाठोडं बांधून चितेजवळ नेऊन ठेवतात. सगळे नाही ठेवत. काय त्यांच्या उपयोगी असो नसो ते वापरत नाहीत. सगळं नाही वापरत. सगळं वापरतात बाकीचं. फक्त काही वस्तू त्यांच्या वापरत नाहीत. काय उदार आहेत का? मग नाही.
झाडही उदार आहेत, लक्षात ठेवा. आणि झाले नि फुले फळे शाखिया जैशी मोकळे का उदार परिमळे पद्माकर. झाड पाणी घालणाऱ्याला सुद्धा फळं देतात आणि दगड मारणाऱ्याला सुद्धा फळं देतात. इतकी झाडं उदार आहेत. नाना आवडीचे नि मापे चाणी चांदणी भलती नि घेपे पुढिलांचे संकल्पे तैसे जे देणे. नाना आवडीचे नि मापे, ज्याला आवडेल तेवढं चांदणं घ्यावं, लक्षात ठेवा. ज्याला जेवढं आवडेल तेवढं चांदणं घेतल्या जातं. किती मापाने मोजून घ्या, चंद्र कधीही त्यांना बंधन करत नाही. तसं जे वाचक आहेत त्या याचकाच्या इच्छेप्रमाणे देणं, ते पूर्वीचे जे काही राजे लोक होते ते याचकाच्या मागणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे देत होते. उदार ते उमपगा दान, त्याचं नाव आहे अमर्याद दान. किती द्यावं याला मर्यादा नाही. जे 6वे गुणरत्न अमर्याद दान करत राहणं. दान हे क्षत्रियांचा 6वा गुण आहे. अर्थात आणि आज्ञेला प्रशासनाला एकमेव जे स्थान होणं, एका प्रशासकाची आज्ञा सर्वांनी मानणं, ऐकणं. अर्थात दानामध्ये पहिला नंबर क्षत्रियांचा आहे. लग्न जर असेल तर सगळ्या गावाला आमंत्रण देतील. शहरात असेल तर सगळ्याचं सांगत नाही, क्षत्रियाचं सगळ्या गल्लीला आमंत्रण देतील आणि रस्त्यावर जेवायला बसवतील. पण या, किती पण या. काही समाजामध्ये तसं नसतं. आमचे 50, तुमचे 40 असं असतं काय. आणि आपल्यालाच सांगायचं, इतराला नाही. क्षत्रियाचं तसं नाही. सर्रास सर्व दानामध्ये 1 नंबर. उदारता, दातृत्व, त्याच्यात मागं पुढं पाहायचं नाही. खर्च होईल याचा विचार करायचा नाही, कर्ज का होईना, पण दान करत राहा. पोषणे अवयव आपुले, पृथ्वीसारखं दान आहे त्यांचं. पृथ्वी किती दान करते. एक दाना जर तिला दिला तर ती हजारो देते, हजारो दाणे देते. इतकी उदार आहे पृथ्वी. त्याप्रमाणे हे पृथ्वीसारखे उदार असतात. पोषोणी अवयव आपुले, करविजती मानविले, तेवी पालने लोभविले, जगजे भोगणे. पोषोणी अवयव आपुले, आपले अवयव पुष्ट करायचे. पुढे काय होईल त्याचा विचार करायचा नाही.
काही लोकांचं असं असतं, डॉक्टर सांगू द्या, कोणी सांगू द्या, कोणी सांगू द्या, ते खायचंच खायचंच खायचंच. पण अन्न तारी, अन्न मारी आणि अन्न विकार करी, अशी अन्नाची गुणधर्म आहेत लक्षात. अन्न जेवढं मनुष्याला आयुष्य देतं तेवढं लवकर मारतं. अन्न जर तुम्ही प्रमाणात खाल्लं नाही, जास्त खात राहिला तर तो मनुष्य लवकर राहत नाही जास्त दिवस. कमी प्रमाणात खाल्लं तर उगीच थोडं. ते सियाराम बाबा एक होऊन गेले, आता परवाच मोक्षदा एकादशी त्याने देह ठेवला मध्य प्रदेशामध्ये. सियाराम बाबा, नर्मदेच्या काठावर त्यांचा आश्रम आहे. ते 110 वर्ष होते. स्वतः सर्व आपलं आपणच करायचे, नुसती लाकडं राहिली होती, काही नव्हतं. पण थोडं खायचं, अगदी जगण्यापुरतं. माणसं जगण्यापुरतं खात नाहीत, खाण्याकरता जगतात. जगण्यापुरतं खावं का खाण्याकरता जगावं? जे जगण्यापुरतं खातात त्यांचं आयुष्य वाढल्या जातं, आणि जे खाण्याकरता जगतात उगाच स्वहा सारखं शेळीसारखं तोंड चालूच, त्याला काही प्रमाण नाही आहे. शेळी बघा सारखं तोंड चालू असतं, तसे काही माणसाचं सारखं तोंड चालू. आपली तब्येत फुटबॉल सारखी झाली, गणपतीपेक्षा ढेरी वाढली, त्याचा विचार ते कधीच करत खातात 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 खातात. आणि काही माणसाने किती खाल्लं तरी ते सुधरतच नाही, मडेच. असाही प्रकार. उदाहरण समोरच आहे बघा. पोषून ते खात नाही असं समजू नका. खूप खातात पण सुधरत नाही. काय खाणार? पोषून अवयव आपुले, ते माऊली म्हणतात म्हणून सांगतो मी. करवजती मानविले. मी मागं पुढं कधी बोलत नसतो, तोंडावर बोलत असतो. राग आला तर तेव्हा पोषून अवयव आपुले, आपले अवयव अन्नाच्या द्वारा पुष्ट करून. हरकत नाही, त्याच्याकरता खावं लागतं, पण त्याला काही प्रमाण आहे. आपल्याला काय योग्य आहे, किती योग्य आहे नाही का. म्हणून भगवंताने त्याच्यावर एक श्लोकच लिहिलाय, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. युक्त मोजकं खायचं, शरीर चालण्या इतकं खायचं, म्हणजे आयुष्य वाढतं. वरलोट खाल्लं तर रोग होतात आणि माणूस मरतो जातो. शरीर वाढणंही चांगलं नाही. काल अशोक महाराज गेले, तर शरीराचा विचारच नाही केला त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना सकाळी अटक आला आणि गेले लगेच. काय तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा आहे की खावं, पण शरीर उगीच वाढत राहील तर याचा विचार करून खावं. शरीर जर जास्त वाढलं तर धोक्यातच आहे काय. म्हणून शरीर जेणेकरून शक्ती राहील शरीरात, शरीर काम देईल आपल्याला देव भजन पूजन करण्याचं, तेवढं खावं झालं. म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. अगदी युक्त पाहिजे खाणं. रोज आपण जर 2 भाकरी खात असेल तर 1.5च खायची, 1.5 खात असेल तर 1च खायची. तेवढं रिकामं ठेवायचं. ओके, दाबू 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 भरायचं नाही. लक्षात ठेवा. त्याचे परिणाम
रोगाला निमंत्रण दिल्या जातं आणि लवकर जगाचा निरोप घ्यावा लागतो. पुन्हा येणे नाही, पुन्हा हा देह नाही. करवितती मानविले. आणि म्हणून जे काही त्यांच्याकडून आपल्याला इष्ट आहेत ती कामं करून घेतात. योग्य आहेत ती कामं शरीराकडून काम करून घ्यावं, पण ते योग्य आहेत ते करावं. अयोग्य केलं तर ते भोगावंच लागतं. तेवी पालने लोभविले जग जे भोगणे. त्याप्रमाणे राजा जो आहे त्या राजाने प्रजेचं जीवन, धन, मान याच्या पालनाने प्रजेमध्ये स्वतःबद्दल प्रेम निर्माण करतो. राजा लोभ निर्माण करतो, आदर निर्माण करतो. जर प्रजेचं योग्य रीतीनं पालन केलं तर नंतर तीच प्रजा शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. जर त्यांचं योग्य रीतीनं पालन केलं नाही, राजा म्हटल्यावर त्याला करावंच लागतं. नुसतंच आपलं भरत राहिलं तर प्रजा मग तोंड फिरवतं. त्या अर्थात म्हणून प्रजा जी आहे ती लोभविलेली जी प्रजा आहे त्याच्याकडून धनाचा कर, धान्याची खंडणी किंवा शारीरिक सेवा हे घेऊन त्यांचं योग्य हे आहार विहार त्यांना द्यावा. प्रजेचं जीवन जे आहे ते जीवन, त्याचं जे वित्त आहे त्या वित्ताच्या संरक्षणावरती धनाची सांभाळणं हे राजाचं काम आहे. त्यांचं जीवन सांभाळणं हे राजाचं काम आहे. प्रजेचं त्यांचं संरक्षण करणं ही राजाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी न घेता जर प्रजेला मानभंग केला, अनादर केला आणि खूप अशा प्रकारे कर लादवले तर बलात्काराने, पूर्वी असं होतं, लेहवी म्हणतात त्याला, लेहवी आता नाही राहिली ती, ते लेहवी वसूल करायचे. धान्य शेतकऱ्याचं खळ झालं की सरकारने यायचं आणि ते लेहवी वसूल करायची. ते धान्य त्यातला काही भाग घेऊन जायचं, बळजबरीनं न्यायचं. ते असं पूर्व काळात होतं, काही मंत्र्याच्या काळामध्ये. माझ्या लहानपणी ही गोष्ट होती. काय धान्य वसूल करणं, मजूर न देता वेठीला धरणं, अन्याय करणं. तात्पर्य हे धर्मनीतीला अनुसरून प्रशासन करणं नाही आहे. धर्मनीतीला अनुसरून प्रशासन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या धर्मनीतीला अनुसरून प्रशासन केलं जात नाही, त्यामुळे प्रजेला दुःख भोगावं लागतं. तया नाम ईश्वर भावो, जो सर्व सामर्थ्याचा ठाव. आता 7वा गुण सांगता आहेत. तो गुणा माझी राहो 7 वाजेत. 7वा गुण आहे तो ईश्वर भाव. ईश्वराच्या ठिकाणी भावना ठेवणं हे फार महत्वाचं आहे. कारण मनुष्य देहाची जी निर्मिती आहे ती ईश्वर भावाकरताच निर्मिती आहे. पण पहिली गोष्ट ईश्वरावर भाव ठेवणं. ईश्वर भाव
सर्व सामर्थ्याचं स्थान आहे. ईश्वर भाव हा प्रजेकडून राजनियमाचं पालन करवतो. कारण राजा सुद्धा नराणांच्या नराधिपम, राजा ही भगवंताची विभूती आहे असं 10व्या अध्यायात सांगितलंय. अर्थात म्हणून राजनियमाचं पालन करणं आणि अपराध्यांना दंड शिक्षा देणं, राजविधी सामर्थ्य संपन्न सत्तेशिवाय कार्यवाही येऊ शकत नाही. सत्ता असेल तर कार्यवाही होते, सत्ता नसेल तर कार्यवाही होत नाही. लक्षात ठेवा. आता ज्या निवडणुका झाल्या बघा, याच्यात प्रतिपक्षाला विरोधी राहणं सुद्धा त्यांना आता अधिकार नाही राहिला. तरी पण ते आडवं तिडवं चालतातच. त्यांचा अधिकार नाही आता. तेवढी मतं त्यांना मिळाली नाही. त्याने आता काहीही बोलायचं नाही, फक्त पाहत राहायचं. तरी पण ते लुडबुड करणारच. तुम्ही असंच केलं पाहिजे, तुमचा काय अधिकार आहे चिपडे आहो. आता तुम्हाला बोलायचं आणि ते करतील 27. तरी पण यांचे जिबल्या राहतच. इथं सांगितलं म्हणून सांगतो मी तुम्हाला की सत्तेशिवाय कार्यवाही करता येत नाही. सत्ता असेल तर कार्यवाही होऊ शकते, सत्ता नसेल तर मग बोलायचंही नाही, नुसतं बघत राहायचं. म्हणून क्षात्र कर्मातला 7वा गुण आहे का ईश्वर भाव. हा 7वा गुण आहे. ऐसे जे शौर्यादिकी ही 7 गुण विषयी अलंकृत सप्त रुखी आकाश देश. ब्राह्मणाचे किती गुण सांगितले होते? 9 गुण सांगितले. क्षत्रियाचे किती सांगितले? 7 गुण सांगितले. 7 हे शौर्याधिक क्षत्रियाचे 7 गुण आहेत विशेष. आणि जसे सप्त ऋषी आकाशात शोभतात तसे या 7 गुणाने क्षत्रिय शोभतात. तैसे सप्तगुणी विचित्र कर्मजे जगी पवित्र, ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. तसे 7 गुणांनी विचित्र असे युद्धामध्ये शत्रूची हिंसा करणं, प्रजेकडून खंडणी घेणं, अपराध्याला दंड करणं, शिक्षा करणं वगैरे हे कर्म पाप नाही आहे, हे पवित्र म्हणून मान्य आहे. या गोष्टी हे क्षत्रियाचे स्वाभाविक क्षात्र कर्म आहेत असं भगवान अर्जुनाला सांगत आहे. नाना क्षत्रिय नवे नरू, तो सत्व सोनियाचा मेरू, म्हणून गुणस्वर्गा आधारो आता येया. नाना क्षत्रिय नवे नरू, या गुणाने संपन्न असलेल्या मनुष्य क्षत्रिय नव्हे. मग सत्वगुण रूपी सोन्याचा तो मेरू पर्वत आहे. सत्वगुण रूपी सप्तगुण रूपी सोन्याचा तो मेरू पर्वत आहे. म्हणून तो सप्तगुण रूपी सप्त स्वर्गाला आधार आहे. ना तरी सप्तगुणार्णवी परिवारली ही बरवी, हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगीत असे तो.
किंवा सत्वगुणरूपी सप्त सागराने वेढलेली ही क्षात्र क्रिया, ही क्रिया नव्हे तर ती चांगली अशा प्रकारे श्रेष्ठ समृद्ध अशी पृथ्वी आहे. समृद्ध या क्रियारूपी पृथ्वीचा भोग तो क्षत्रिय घेत असतो. पण सप्तगुणरूपी पृथ्वीचा भोग आणि तो सप्तगुणरूपीच पाहिजे तर तो पृथ्वीचा उपभोग घेऊ शकतो न्यायाने, नीतीनं, अन्यायाने नव्हे. अन्यायाने राजा होऊ शकत नाही, अन्यायाने क्षत्रिय सुद्धा होऊ शकत नाही. असला तरी तो क्षत्रिय होऊ शकत नाही. का गुणांचे साताही ओघी, हे क्रिया ते गंगा जगी, तया महोदधीची या अंगी विलसे देश. का गुणांचे साताही ओघी, अर्थात या जगामध्ये हे जे 7 गुण सांगितलेत, या 7 गुणाच्या प्रवाहाने वाहणारी ही क्षत्रिय रूपी नदी आहे. 7 गुणाच्या प्रवाहाने, अर्थात जशी गोदावरी गंगा राजमहेंद्रीला जिथं मिळते, राजमहेंद्री तिथं ती सप्तमुखी झालेली आहे. 7 प्रवाहाने समुद्राला ती मिळते. राजमहेंद्री खाली तिथं, म्हणून इथं म्हणले ही क्रिया ते गंगा जगी, तया महोदधीची या अंगी विलसे देश. म्हणून महोदधी म्हणजे समुद्र. या समुद्राच्या अंगामध्ये राजमहेंद्री जवळ ही गंगा सप्तमुखाने सागरात विलीन होते. परिही बहुआसो देख, शौर्यादी गुणात्मक, कर्मगा नैसर्गिक क्षत्रिय जातीशी. आणि म्हणून भगवान सांगतात अर्जुना, हे पुष्कळ वर्णन राहू दे, तात्पर्य सांगायचं एवढंच आहे की शौर्यादी गुणांनी युक्त असलेले कर्म ते क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. अशा प्रकारे आपण ब्राह्मण आणि क्षत्रिय या 2 लोकांचं कर्म पाहिलं, गुण पाहिले. आता वैश्य त्याचे गुण आणि कर्म या ठिकाणी या श्लोकातून भगवान वर्णन करणार आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. आता विश्वात्मके